विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच कोपरगाव शहरात भाजप, शिवसेना व आरपीआय या मित्र पक्षांच्या वतीने उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला जात आहे। संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता। या प्रसंगी भाजप, शिवसेना व आरपीआय मित्र पक्षाचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विवेक कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात महायुती अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला। काय सांगाल? प्रथमतः आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गडकरी साहेब, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब, महाजन साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कोर कमिटीचे मी विशेष अभिनंदन करतो की कोल्हे कुटुंबियांनी केलेल्या त्यागाचा, त्यांनी जो दिलेला शब्द पाळला। कारण भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, पालकमंत्री असेल, सगळ्यांचेच मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबियाला न्याय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व आरपीआय यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 6 महिन्यात जी तालुक्यात परिवर्तनाची लाट चालू झाली, ती परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा विवेक भैयांच्या आमदारकीच्या रूपाने पुन्हा एकदा ते सिद्ध झालं आहे की कोल्हे कुटुंबियांचं तालुक्यावर वर्चस्व आहे आणि जनतेसाठी काम करणारं कुटुंब आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याची जाण ठेवून विवेक भाईंना जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा परत सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज खऱ्या अर्थानं या कोपरगावच्या तालुक्याच्या जनतेचा अतिशय मनापासून आनंदाचा दिवस आहे। कारण गेले 7-8 महिन्यापासून आपल्या तालुक्याचं जे खंबीर नेतृत्व आहे, आदरणीय विवेक भैया कोल्हे प्रतिष्ठित होते, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काम करतो त्याला न्याय मिळतो। आज या कोपरगाव तालुक्याच्या जनतेला कळालेलं आहे 24 कॅरेटचे सोनं काय ही खऱ्या अर्थाने कोपरगावच्या जनतेला कळालेलं आहे आणि आता विकास कसा असतो हे कोपरगाव तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला विवेक भैयाच्या रूपाने दिसण्यात येणार आणि या मोठ्या आनंदानं आजचा हा ट्रायलचा दिवस आहे। आम्ही खरी झाकी 2 दिवसानंतर कोपरगाव शहराला दाखवणार आहोत आणि म्हणून आमदार विवेक भैया कोल्हे यांना नवीन वाटचालीसाठी कोपरगाव शहर, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।